आईनं लगेच सतर्क व्हायला पाहिजे की बाळासोबत काहीतरी अनुचित घडते. बाळामध्ये असे कुठले कुठले सिम्पटम्स आहेत पॅरेंट्सला दिसले तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे यायला पाहिजे. डेंजर सायन्स म्हणतो, ज्या लक्षणावरून बाळाला आईनं लगेच सतर्क व्हायला पाहिजे की बाळासोबत काहीतरी अनुचित घडते किंवा बाळ बरोबर नाही आहे किंवा नॉर्मल नाही आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे बाळाची चिडचिड जर खूप सातत्यानं आणि जास्त काळपर्यंत जर राहत असेल तर चिडचिड हे एक लक्षण बाळाचे डेंजर साईन म्हणून आम्ही पाहतो. दुसरं, बाळाने 24 तासापेक्षा जास्त वेळ जर समजा लघवी केली नसेल तर हे पण डेंजर साईन मध्ये येतं. तिसरं, बाळा शुद्ध हरवत असेल किंवा आवाज दिला तरी तो आपल्याकडे पाहत नसेल तर हे पण लक्षण बाळाच्या डेंजर साईन मध्ये आपल्याला घेता येतं. बाळाची स्माईल, बाळ दिवसभरातून किती वेळा हसलं, लास्ट टाइम कधी हसलं, बाळाची स्माईल आजारामध्ये बाळ स्माईल करत नाही. बाळ जेव्हा आजारी असतं तेव्हा स्माईल एक फार महत्वाचा आणि साधं लक्षण आहे जे आईच्या लक्षात येतं. माझं बाळ कधी शेवटचं हसलं ते आईला पक्क माहीत असतं. तर त्यामुळे हे पण लक्षण आहेत की आईनं हे लक्षात घ्यावे. बाळाची स्माईल, बाळाचं कधी रडणं किती असतं, बाळाचं दूध पिण्याचा सक करण्याची ताकद कशी असते, दूध ओढताना ताकदीनं पितं की नाही, हे लक्षणं त्यातली असतात.